आता एक तुम्हाला सांगतो की कॉलेजचा चेअरमन मी 2-3 वर्षापासून आहे. कॉलेजवर 100% ताबा त्यांचा आहे. हॉस्पिटलवर ताबा 100% त्यांचा आहे. सगळे डॉक्युमेंट त्यांच्या ताब्यात आहेत. सगळंच त्यांच्या ताब्यात आहे. आता ईडीनं कुठलं डॉक्युमेंट मागितलं आहे किंवा ईडीनं दीपक देशमुखांच्या दाव्यातलं मागितलं का आणि कुठलं मागितलं या संदर्भात ईडीना आणि त्यांना माहिती आहे. पण मी एवढं जबाबदारीनं सांगेन की कुणावरच अन्याय झाला नाही पाहिजे. मग ते देशमुख कुटुंबाने चुकीचं केलं नसेल तर त्यांच्यावरही नाही झाला पाहिजे. पण जर चुकीचं केलं असेल तर ते भोगायला पण लागेल. कुणाच्या तरी आड लपू नका. महिला भगिनीचं नाव घेऊन अन्य कुणाचं नाव घेऊन हे संपणारं प्रकरण नाही आहे. अशा अनेक महिला भगिनी या कॉलेजवर 8-8, 10-10, 15-15 दिवस रडत दारात बसलेल्या आहेत की माझं 55 लाख दे, माझा 20 लाख द्या, माझा 50 लाख द्या, मी कर्ज काढून दिलं आहे, बँकेची लोकं आहे, माझ्या मुलांना आत्महत्या केली. अनेक महिलांनी याच कॉलेजवर येऊन अंगावर पेट्रोल ओतून घेतलं आहे आणि पेटवून घ्यायचा प्रयत्न केला आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आपल्या दिलेल्या पैसे माघारी मागण्यासाठी याचाही विचार केला पाहिजे. आज जे नेते बसले होते त्यांनी आझाद मैदानावर बसलेले विद्यार्थी त्यांना दिसले नाहीत त्यांना. कलेक्टर ऑफिस पुढे बसलेले विद्यार्थी दिसले नाहीत. हे सगळं मीडियाला पण माहिती आहे. मी सांगायची काय आवश्यकता आहे. ह्या सगळ्या बातम्या सगळ्या चॅनलवर लागून गेलेल्या बातम्या आहेत. ही सगळी प्रकरणात त्या चौकशाही झालेल्या आहेत. त्यामुळे याची चौकशी ईडीनं केलेली आहे. आणि मग एवढं सगळं व्यवस्थित असेल तर का 2.5 वर्षापासून जामीन देत नाही कोर्ट. आता तुम्ही कोर्टात माझ्या विरोधात गेलाय, कोर्टानं माझ्या विरोधात गुन्हा दाखल करून घ्या म्हणून सांगितलं तर माझी तयारी आहे ना सामोरं जायची. चिंता करायचं काम नाही आणि कर नाही त्याला डर असायचं काय कारण नाही. इलेक्शन आलं आहे म्हणून बारामतीचा आदेश, इलेक्शन आलं आहे म्हणून फलटणचा आदेश आणि त्यांची सुपारी घेऊन हे जे धंदे चालू आहेत ते मला वाटते तितकेसे योग्य नाहीत आणि त्याच्यात ते यशस्वी होणार नाहीत. मी खात्रीनं सांगतो हे सगळं प्रकरण बॅकफायर होईल आणि ज्यांनी पिटिशन दाखल केलं आहे त्यांनाच याची सजा भोगायला लागेल. त्यांनी जे उद्योग केलेले आहेत ते त्यांची सजा त्यांनाच भोगायला लागेल हे मी जबाबदारीनं सांगतो. आजपर्यंत मी एवढंच होतं की प्रत्येक वेळी मी जाऊ द्या ह्या हिशोबानं पुढं जात होतो. प्रत्येक वेळी म्हणत होतो कुणाच्या नादी लागत बसता यांची किती क्षमता आहे आणि अशा लोकांच्या नादी लागून आपण आपला वेळ वाया घालवू नये ही माझी भूमिका होती. पण शेवटी वेळ आली की ज्याला जशाच तसं उत्तर द्यायला लागेल. जे घडलं आहे ते लोकांच्या समोर आणायला लागेल आणि मी सांगतो की मी कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे. जेव्हा मी काय केलंच नाही तेव्हा मला कुणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता असायचं कारण नाही. पण मी सगळं सांगतो की हे सगळं राजकीय षडयंत्र आहे. या षडयंत्रामध्ये फलटणपासून बारामतीपासून सगळी यंत्रणा याच्यामध्ये काम करते. आता त्यांना एवढाच उद्देश आहे की अख्ख्या 3 जिल्ह्यामध्ये शरद पवारांना ओपन विरोध करणारा एकच माणूस आहे जयकुमार गोरे आणि त्या जयकुमार गोरेला राजकारणातून संपवण्यासाठी आजपर्यंत अशा अनेक केसेस दाखल माझ्यावर झालेल्या आहेत. निवडणूक आली आणि माझ्यावर केस दाखल झाली नाही असं आजपर्यंत कधीही घडलं नाही. या सगळ्या केसेसची मला सवय आहे कारण आता निवडणूक आलेली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला तपास झाला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि ईडीला मला विचारण्यापेक्षा ईडीला विचारा आणि मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारा की आपण 680 विद्यार्थ्यांचे पैसे 122 कोटी घेतले ते कुणाच्या डिग्रीत गेले, कुणाच्या मोटरसायकलच्या शोरूममध्ये गेले, कुणाच्या कुठल्या कंपनीत गेले, कुणाच्या क्रशरच्या अकाउंटमध्ये गेले. आता हे सगळे अकाउंटमध्ये कोट्यावधी रुपये गेलेले आहेत. त्यांना कुणी विचारायचं नाही. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत आणि आपलं पाप लपवण्यासाठी कुठले तरी कुभांड रचून आणि कुणाचं तर नाव घेऊन आपलं पाप लपवता येणार नाही. या संदर्भात सत्य समोर येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.